आज होता खरा यात्रेचा दिवस म्हणजेच रथ उत्सव। आजच्या दिवशी आई सटवाईचा रथ गावामधून मिरवला जातो। सगळीकडे त्याची पालखी स्वरूपात मिरवणूक निघालेली असते आणि त्याच दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक देखील असतो। त्यामुळे सकाळी लवकर उठले होतो, चुलीवरच्या कडकडीत पाण्याने मस्त अंघोळ केली आणि फ्रेश होऊन स्वयंपाकाच्या तयारीसाठी लागलो। व्हिडिओमध्ये हा चेहऱ्याचा आकार जो झाला होता तो कशामुळे झालाय ते आता मी इथे एक्सप्लेन करणार नाही, पण असं काहीसं चेहऱ्यावरती चित्र उमटलं होतं। तर मग आजही पोळ्याचा स्वयंपाक, कालही पोळ्यांचा स्वयंपाक होता। मग आजही काय मस्तपैकी मसाला आधी भाजून घेतला, पण पद्धत थोडी वेगळी होती। काल सातारी स्टाईलने शेक बनवला होता, तर आज नगर भागाच्या पद्धतीने शेक बनवणार होतो। शेक म्हणजे आमटी। थोडंसं सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, कांदा हे सर्व आधी मी भाजून घेतलं आणि नगर भागामध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्त केला जातो शेकसाठी। आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक, बाकीचा जो मसाला असतो तो ॲज इट इज सेम असतो। तर हे कांदा खोबरं जे आहे ते छान भाजून घेतलं होतं खरपूस। फोडणीसाठी इथे तमालपत्र आणि कढीपत्त्याचा वापर केला होता। हिरवीगार जी कोथिंबीर होती ती सुद्धा फोडणीमध्ये टाकायची होती। तर फोडणीचा मसाला असा रेडी झाला होता, जो परतवून घेतला छान बारीक गॅसवरती। जोपर्यंत फोडणीला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छानपैकी परतून घेतला होता। मग जो काही आपण डाळ शिजवताना एक्स्ट्रा पाणी काढतो, ते डाळीचं पाणी हे सारासाठी म्हणजे शेकसाठी वापरलं जातं। तर ते पाणी खूप जास्त प्रमाणात काढलं होतं, कारण की पोळ्यांचा स्वयंपाक बोलल्यावरती पाहुणे येणार होते जेवायला। मग अशा पद्धतीने शेक रेडी झाली होती। इथे कढईमध्ये गूळ थोडासा चेचून घेतला आणि पुरणाची तयारी चालू होती। तर गूळ चेचून घेतल्यानंतर जी काही डाळ शिजलेली होती ती डाळ त्याच्यामध्ये फोडणी मीन्स पुरणासाठी टाकायची होती। मग डाळ इकडे शिजली नव्हती अर्धी, तर मी एका गॅसवर उकळत ठेवली होती आणि मग त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी वेगळं आणि डाळ वेगळं असं काढून घेतलं। काढण्याआधी मी 2-3 वेळा चेक करत होते की डाळ शिजली आहे का, कारण डाळ ही घरची होती। घरी केलेल्या डाळी पटकन शिट्टीमध्ये सुद्धा शिजत नाही, त्यामुळे खूप वेळ गेला डाळ शिजण्यासाठी। फायनली डाळ शिजली आणि ते सेपरेट काढून घेतलं आणि त्यानंतर पुरणाची तयारी केली। आता किती किलो डाळीला किती किलो गूळ घातला आहे तर हे प्रमाण आता मलाही माहिती नाही आहे, कारण की ते सगळं आईंनीच केलं होतं। डाळ शिजायला किती घातली ते मला माहीत नव्हतं। माझ्याकडे जबाबदारी होती किती डाळ शिजली आहे की नाही ते बघणं आणि पुरणाची तयारी करणं। खरं सांगायचं बोललं तर लग्नाआधी मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक कधीही केला नव्हता आणि लग्नानंतरही मी रुद्रांश जोपर्यंत म्हणजे रुद्रांश जेव्हा झाला त्यानंतर मी थोडी थोडी सुरुवात केली, कारण पुरणपोळी हा प्रकार मला अजिबात खायला आवडत नव्हता। पण बाळ झाल्यानंतर चॉईसेस जसं चेंज होतात तसाच काहीतरी प्रकार झाला आणि आवडीने मी माझ्या बाळासाठी पुरणपोळीचा प्रकार करू लागले। तर आणि स्टार्टिंगला पहिल्यांदा ज्या वेळेस केला ना त्याच वेळेस मला तो अगदी जमूनही गेला एकदम परफेक्ट। त्यामुळे खूप आनंद झाला। कुठेतरी असं वाटलं यार अशक्य असं काहीच नाही आहे, जर इच्छा असेल ना मनात तर आपल्यासाठी सगळं काही शक्य आहे। मग काय हौस खूप असते। गावी गेल्यानंतर तोच आमचा पारंपरिक पोशाख असतो की साडी घाला, सगळं काही जास्त गावच्या पद्धतीने चालू असतं। इथे गरम गरम मस्त पुरण अगदी बारीक वाटून घेतलं होतं आणि अजिबातही वाटत नव्हती की मी पहिल्यांदा करते, मला जमणार नाही आहे असं अजिबात नव्हतं। तर पुरणपोळीचा स्वयंपाक हा खूप लवकर झाला होता आणि काल अक्षय तृतीया असल्यामुळे काल आम्ही पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या, पण आज जास्त काही आम्ही बनवले नव्हत्या। जसे पाहुणे येतील तसं गरम गरम करणं चालू होतं, कारण आजचा स्वयंपाक हा देवीसाठी नैवेद्यासाठी आणि पाहुण्यांसाठी खास होता। तर मावशी इथे मदत करू लागत होत्या। मावशी दरवर्षी येतात आणि खरंच त्यांची इतकी जास्त मदत होते ना प्रत्येक वर्षी आल्यानंतर खूप जास्त। तर मसाला जो होता तो छान असा शिजला होता आणि त्यानंतर मग जो तो डबल आम्ही शेक बनवला होता, कारण की कुकरमध्ये आणि टोपामध्ये असं दोन्ही साईडला पाणी काढून ठेवलं होतं, कारण आज पाहुणे येणार असल्यामुळे पुरणाचा स्वयंपाक हा थोडा एक्स्ट्राच होता। तर हे टोपामधलं एक्स्ट्रा पाणी होतं। इकडे कणिक अशी मऊ मळून घेतली होती, अगदीच मऊ लुसलुशीत आणि सैलसर असं ते कणिक
जगचं पीठ होतं. त्यानंतर पोळ्याचा स्वयंपाक स्टार्ट झाला. नंदीने मला पोळ्या लाटून दिल्या, मी भाजत होते आणि मावशी काही ना काहीतरी साफसफाई त्यांची चालूच होती. तर सगळ्यांचीच खूप जास्त मदत झाली त्यावेळेस आणि असं काही कामाचा लोडही त्यावेळेस मग वाटला नाही की आज मलाच एकटीला करावं लागणार आहे, असा लोड अजिबात नव्हता. त्यामुळे छान झाला तो दिवस. आणि मग सगळं नैवेद्य वगैरे एका साईडला काढून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळच्या तयारीला लागलो. तर आता संध्याकाळची तयारी म्हणजे काय, तर गावामध्ये आई सटवाईची मिरवणूक निघणार असते, पालखी. ज्या काही तिच्या आतमध्ये जे मुखवटे ठेवलेले असतात, चांदीचे मुखवटे असतात, तर त्याची एक मिरवणूक असते, एक प्रकारे पालखी असते. त्याला रथोत्सव असं म्हणतात. तर तो रथ मस्त छान फुलांनी सजलेला असतो. संध्याकाळी सगळेच गावातली लोक देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. छान सर्व नवीन कपडे घालून मस्त एकमेकांच्या भेटी घेतात. जे काही आपली भावकी असते, पाहुणे रावळे असतात, जे वर्षानुवर्षे भेटत नाही, पण ह्या यात्रेच्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते. देवीचा शबना हळदीकुंकू समारंभ या सर्व बाबी या ठिकाणी सुरू झालेला आहे. शोभेसाठी सर्वांनी उपस्थित अनिल बबन काटकर, अनिल बबन तुमची जी काही कला असेल ती कला या ठिकाणी सादर करायची. पुन्हा माणसं घरी जातात. पंढरीनाथ सीताराम फडतरे यांच्याकडून 500. तर रथाचं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या मंदिरात गेलो. मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि हे आहे आमच्या आई सटवाईचं मंदिर. ही देवी आमच्या खातवळ गावची ग्रामदेवता आहे आणि ह्याच ग्रामदेवतेची यात्रा असते. ज्या काही देवीच्या मूर्ती आहेत खूप प्राचीन आणि जुन्या आहेत. अशा नवीन पद्धतीने त्याचं खूप रिनोव्हेशन केलं आहे किंवा नाही आहे. जशा दगडाच्या देवता पहिल्यांदा मांडल्या जायच्या ना पहिल्या जुन्या काळांमध्ये, सेम तसंच आहे. आणि देवी खूप खूप जास्त जागृत आहे. मी लग्न झाल्यापासून बरेच किस्से मला प्रत्येकजण सांगत असतं देवीचे. इथे सगळा आमचा गोतावळा मस्त पार्टी करत बसला होता. आईस्क्रीम, भेळपुरी, प्रत्येकाचं काही ना काही चालूच होतं. यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये खाण्यापिण्याची, खेळण्यांची खूप सारी दुकानं लागलेली असतात आणि लहान मुलंही खूप छान एन्जॉय करतात. खूप मोठी अशी यात्रा नसते कारण गाव छोटं आहे, त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या मुबलक प्रमाणातच असतात. पण ठीक आहे, जे काही आहे त्यात सर्वजण आनंद घेत असतात. यात्रेच्या निमित्ताने तेवढंच एकत्र येण्यासाठी भेटतं. तर हे माझ्या सासऱ्यांचे भाचे आहेत आणि त्यांचा आईस्क्रीमचा गाडा होता, त्यामुळे आईस्क्रीम खाल्ली आणि 2-3 फोटो काढले यात्रेच्या दिवशी. सर्व माझ्या नंदा होत्या, त्यांच्यासोबत वगैरे फोटो काढून घेतले आणि त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा घरी गेलो. घरी गेल्यानंतर सर्व काही आवरलं. त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो. तर 2 दिवस ऑर्केस्ट्रा असतो. पण इतकं छान वाटलं ना की गेल्या वर्षीचा ऑर्केस्ट्रा मला खरंच अजिबात देखील आवडला नव्हता. मला त्यावेळेस तो ऑर्केस्ट्रा बघून असं वाटलं की एकदम असे बार डान्सर असत ना तसंच फील आलं होतं आणि असं वाटलं नको ऑर्केस्ट्रा बघायला. आणि ह्या वर्षीचा ऑर्केस्ट्रा इतका छान ठेवला होता. ऑर्केस्ट्राची जी सुरुवात होती ती स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने झाली होती आणि बाळूमामांच्या नामस्मरणाने झाली होती. त्यांचे वेगवेगळे असे परफॉर्मन्स होते, खूप छान होतं. आणि यात्रेच्या दिवशी संध्याकाळी पाऊसही पडला होता, वातावरण देखील थंड झालं होतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशी गरमी जास्त जाणवतही नव्हती, पूर्ण थंडावा झाला होता. रात्री पाऊस पडल्यामुळे खूप लेट ऑर्केस्ट्रा सुरू झाला आणि स्वामींचं ते स्वरूप बघून खरंच खूप छान वाटलं. माझ्या बाबतीत असं नेहमी होतं, जिथे जातील ना तिथे प्रत्येक ठिकाणी स्वामी सदैव पाठीशी असतात आणि प्रत्येक ठिकाणी अशी एक तरी झलक त्यांची दिसतेच. तर आपल्या कलर्स मराठीवरती जी स्वामी समर्थांची सिरियल लागते तर सिरियलचं टायटल सॉंग आधी घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वामींची आरती घेतली
जी आपली नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आरती असते, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती करू, तर ती आरती घेतली, आरती वगैरे, आणि खरंच एकदम जिवंत देखावा वाटत होता. एक क्षणासाठी असं वाटतं की खरंच ते स्वामी स्वरूप मूळ त्या अक्कलकोटच्या त्या स्थानात आपण आहोत. त्यानंतर शिवाजी महाराजांचं पोवाडा वगैरे, राज्याभिषेक सोहळा वगैरे ह्या गोष्टी नाटका स्वरूपात तिथे दाखवल्या गेल्या. आणि ज्या काही त्यांनी प्रतिमा त्यांनी उमटवल्या होत्या ना, अगदी जिवंत वाटत होत्या. आणि खरंच महाराजांचं जे स्वरूप त्यांनी ज्यांनी ती कलाकारांनी ती ॲक्टिंग हे केली होती ना, खरंच 2 मिनटासाठी असं वाटत होतं की खरंच महाराज आलेत की काय. आणि खूप छान त्या रात्रीच्या थंडगार वातावरणात अशा मस्त छान छान लाईटिंग्स, आणि पूर्ण जो देखावा होता तो शिवकालीन होता. आणि खरंच खूप छान ऑर्केस्ट्रा होता ह्या वर्षीचा. ऑर्केस्ट्राबद्दलचा जो मनात गैरसमज होता तो दूर झाला, आणि असंही काही छान असतं ऑर्केस्ट्रामध्ये हे यावर्षी पाहायला भेटलं. तर यात्रेचा तो पहिला दिवस खरंच खूप जास्त छान झाला. व्हिडिओमध्ये दिसत असेल की राजे कसे पदार्पण झालेत, आणि तिथे गाणं होतं की आस्ते कदम राज आलंजी. पण आता काय व्हिडिओमध्ये ते गाणं मी प्ले नाही करू शकत, कारण मग लगेच यूट्यूबचं जे काही नियम आहे तर त्याच्यामध्ये ते कॉपीराईट्स क्लेम येतं. त्यामुळे इथे गाणं मी रिमूव्ह केलं आहे. 2 सेकंदासाठी किंवा 2 मिनटासाठी का होईना शिवकालीन इतिहास पुन्हा सर्वांना पाहायला भेटला, आणि राजांच्या नामस्मरणामध्ये तो क्षण जगायला भेटला. तर खूप असा छान ऑर्केस्ट्रा होता. तर हा ऑर्केस्ट्रा होता पहिल्या दिवसाचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील ऑर्केस्ट्रा होता, तर त्या दोन्ही पार्टीज वेगळ्या होत्या. आजचा जो होता तो काहीतरी रंगबहार म्हणजे ह्या पेजचा तो होता, आणि दुसऱ्या दिवशी जो येणार होता तो स्वरसंगम म्हणून होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं हे वातावरण, ह्या दिवशी मटणाचा कार्यक्रम असतो. आता इथे मटणाचा व्हिडिओ मी टाकला नाही आहे. ॲक्च्युली मी खरंच शूट केला होता, पण कसा डिलीट झाला माझ्याकडून मला स्वतःला सुद्धा माहिती नाही. त्यामुळे मी इथे नाही पोस्ट करू शकले. नाही तर मस्त चुलीवरचं मटण वगैरे केलेलं, त्या सगळ्या रेसिपी पण होत्या. पण आता तो इथे माझ्याकडे नाही आहे, बाय मिस्टेकली माझ्याकडून डिलीट झाला. तर घराच्या टेरेसवरून हे आई सटवाईचं मंदिर अशा प्रकारे दिसत असतं. रोज सकाळी उठल्यानंतर कळसाचं दर्शन होतच होत असतं. संध्याकाळचं वातावरण हे इतकं छान होतं, आणि भदबेडीचा कार्यक्रम होता भावकीमध्ये. तर त्याचं हे छोटंसं शूटिंग आहे की ते बोकड कापून ज्या घरामध्ये मुलगा असतो तर त्या मुलाचं भदबेडी जावळबट असा कार्यक्रम तो केला जातो. एक्झाम्पल जसं की आता रुद्रांश आहे, रुद्रांशचं जावळ आम्हाला त्याचा पण कार्यक्रम असा करायला लागेल. जावळबट असते, आणि आमच्या लग्नाचं म्हणजे लग्न झाल्यावरती त्या लग्नाचं भद केलं जातं. तर भद म्हणजे काय, तर त्यावेळेस बोकड देवीला द्यायला लागतो, आणि त्याचं असं काहीतरी डोक्यावर घेऊन ज्यांचा मुलगा आहे किंवा ज्यांचा लग्नाचा भद आहे तर ह्या त्या व्हाईट कपड्याच्या खाली असं चालतात. तर मला इतकं जास्त असं माहिती नाही आहे, पण या 2-3 वर्षात मी हेच बघते की अशा प्रकारे ते नॉनव्हेज घेऊन जातात त्या देवीच्या मंदिराच्या इथं. तर असा हा भदबेडीचा जावळबटचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी आम्ही मळ्यामध्ये गेलो होतो आमच्या पाहुण्यांकडे, म्हणजे आईंच्या, माझ्या सासूंच्या मामांच्या घरी. तर तिथे मोठी पार्टी होती. जे माझे दीर आहेत त्यांनी खूप मोठी पार्टी ठेवली होती नॉनव्हेजची. तर त्यासाठी गेलो होतो. त्यांचं घर इतकं सुंदर आहे, एका वाड्याप्रमाणे असं बघत राहावं आणि ते क्षण तिथे जगत राहावे, इतकं सुंदर घर आहे. आणि त्या दिवशी छान मस्त पाऊस पडला होता, वातावरण थंडगार झालं होतं, विजा अशा लखलखत होत्या. दादांचं घर आणि आजूबाजूला असलेलं वातावरण, त्याच्यात तो पावसाचा मोसम इतकं छान वाटत होतं ना की अजिबात मोह आवरला नाही फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा. नंदेला बोललं 1-2 फोटो किंवा व्हिडिओ तरी ॲटलिस्ट घे, जे मला यूट्यूबच्या कंटेंटसाठी होईल किंवा इंस्टाग्रामला शॉर्ट स्वरूपात टाकायला होईल. मग काय छान मस्त फोटोशूट वगैरे केलं. संध्याकाळचं जेवण केलं, तर जेवणामध्ये मस्त काही बेत होते, चिकन नॉनव्हेज सगळं होतं. तर
ज्यांचं आता शाकाहारी होते तर शाकाहाऱ्यांसाठी वेगळं होतं आणि जे मांसाहार त्यांचं म्हणजे यात्रेच्या निमित्ताने केला जातो, म्हणजे बकऱ्याचं वगैरे असतं. पण मला जास्त भूक नव्हती त्यामुळे मी थोडंसंच खाल्लं आणि रुद्रांशला सांभाळण्यातच तो दिवस पूर्ण गेला. तर इथे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे ती माझी नणंद आहे, सख्खी नणंद नाही आहे पण ठीक आहे, जवळचीच आहे. आणि इथे ही चिल्ली पिल्ली मस्तपैकी झोक्यावर बसून आनंद घेत होती, खेळत होती. रुद्रांशला इतक्या दिवसांनी एवढे फ्रेंड्स म्हणजे इतकी लहान मुलं त्याच्यासोबत खेळायला सापडली. खूप छान खेळत होता आणि खूप खुश होता तो. गावी खरंच एकंदरीत वातावरण खूप छान असतं. जो काही मन मोकळेपणा असतो किंवा जी शांतता आपल्याला हवी असते आपल्या धकाधकीच्या जीवनात, तर ती गावी जाऊन भेटते. प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस असं फार्म हाऊसला जाऊन चिल करणं, विकेंड स्पेंड करणं, प्रत्येकाच्या खिशाला त्या गोष्टी नाही परवडत. आणि फ्रँकली स्पीकिंग आम्हाला तर खरंच नाही त्या गोष्टी प्रत्येक वेळेस परवडत. आम्हाला ज्यावेळेस रिलॅक्सेशन हवं असतं आम्ही आमच्या गावी येतो, कधी माहेरी जाते, कधी सासरी. तर छान वाटतं गावच्या वातावरणामध्ये थोडे दिवस. जास्त दिवस मलाही अजिबात नाही करमत, पण ठीक आहे, थोडे दिवस खूप छान वाटतं. पण ह्यावेळेस रुद्रांशने इतका जास्त त्रास दिला. तो कंटिन्युअस काही ना काही उद्योग करत होता. इथे व्हिडिओ दिसत असेल त्याने सिंटेक्सच्या टाकीचा पूर्ण नळ सोडून दिला होता. एकतर आधीच पाण्याची खूप टंचाई होती गावाला, तर त्याचं सारखं पाण्याचं काही ना काही खेळ चालूच होता. एक उद्योग झाला की दुसरा उद्योग लगेच रेडी असायचा. माणसं सांभाळून लिटरली वैतागली होती. त्यामुळे काय असं चालूच होतं एक ना एक. संध्याकाळ झाल्यानंतर मळ्यामध्ये जायचं ठरवलं आणि मळ्यामध्ये जाताना रस्त्याच्या कडेने बघितलं बैलगाड्याच्या शर्यती चालू होत्या. परत कुस्तीच्या पण शर्यती होत्या. तर आमच्या इकडे जास्त करून ह्या शर्यत बघायला लेडीज लोक जात नाही, त्यामुळे इच्छा असूनही मला जाता आलं नाही. ते बॅड लक आहे, आता काय करणार. आमच्या भागात नाही, स्त्रिया काहीच गोष्टींमध्ये ठराविकमध्येच त्यांना प्राधान्य आहे आणि हे कुठेतरी मला नाही पटत, पण ठीक आहे, ॲडजस्ट करायला लागतात काही गोष्टी, आता नो ऑप्शन. तर हे आहे आमच्या मळ्यातलं घर. आम्ही राहतो गावामध्ये, पण मळ्यामध्ये सुद्धा एक छोटंसं घर बांधून ठेवलं आहे. शेतामध्ये जो काही माल पिकतो किंवा जे काही शेताची अवजारे असतात त्या सर्व गोष्टी, जे एक प्रकारे स्टोरूम जसं की, ते आम्ही इथे केलेलं आहे. आणि शेतामधल्या सगळ्या वस्तू ह्या इथेच असतात, धान्य वगैरे ते इथेच ठेवलं जातं. तर संध्याकाळची वेळ होती, वातावरण इतकं सुंदर होतं ना की गावाला गेलं ना खरंच कशाचे फोटो काढू, काय करू असं होतं. तर खूप फ्रेश फील करत होते आणि खूप छान देखील वाटत होतं. मागे माझ्या म्हशी दिसत असेल तुम्हाला, तर त्या आमच्याच आहेत. आणि आजूबाजूला जी काही मक्याची कणसं जी दाणे काढल्यानंतर वाळून जातात ती पडलेली होती. तर वातावरण खूप छान होतं. आई नानांनी काहीतरी पेंढ्या उचलून तिथे ते टाकत होत्या. आम्ही संध्याकाळचं मस्त आलो आणि नेमकी ते जेव्हा वडापाव खात होतो त्याच टायमिंगला आम्ही येऊन प्रकट झालो. मग काय, त्यांच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालो. छान थंडगार वातावरणात गरम गरम वडापाव भजीपावचा मस्त आनंद घेतला. संध्याकाळच्या त्या वातावरणातील पक्ष्यांचा किलबिलाट छोटासा आणि तो सूर्यास्त, इतका काही मनाला भावणारा क्षण होता. त्या मातीमध्ये बसल्यानंतर असं उठावंसं वाटत नव्हतं. तिथून घरी आल्यानंतर जेवण करून आम्ही संध्याकाळचा ऑर्केस्ट्रा बघायला सर्वजण चाललो. हा दुसऱ्या दिवशीचा ऑर्केस्ट्रा होता. याच्यामध्ये आता लाईटिंगमुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही, खूप रात्र होती आणि रात्रीचं सगळेजण चटई वगैरे लिटरली घेऊन येतात
आणि ऑर्केस्ट्रा 2-3 तास चालूच असतो. मस्त ज्यांना झोप येईल ते तिथेच झोपून जातात. रुद्रांशला वगैरे मांडीवरतीच झोपवलं होतं. छान कार्यक्रमाचा आनंद देखील घेतला आणि आजचाही ऑर्केस्ट्रा खूप 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 छान होता. ज्या काही त्या डान्सर होत्या इतक्या परफेक्ट आणि इतक्या भारी नाचत होत्या ना, आमच्या गॉसिपिंग मागे चालल्या होत्या की यार आता आम्ही अशा नाचू शकतो का, अशा उड्या मारल्या तर पाय मोडेल, कंबर लचकेल, अशा गॉसिपिंग मागे बसून चालत होत्या. आणि दिसत असेल थोड्याशा लाईटिंगमध्ये फोकसमध्ये मोबाईलच्या की किती पब्लिक आली होती, खूप पब्लिक होती. रुद्रांशही मध्ये मध्ये उठून बघत होता की नक्की काय चाललंय, त्याला नव्हतं इतकं समजत, पण गाणी वाजल्यावर थोडाफार नाचत होता. तर बऱ्यापैकी खूप छान प्रोग्राम होता हा. अहो काठी पाहिजे होती तुमच्याकडं. बरं सांगा, तुम्हाला पाखरू किती आहे ते? एकच. एक घर. लिटरली ऑर्केस्ट्रा बघून घरी यायला आम्हाला मला वाटते 1:30 तरी ऑलमोस्ट वाजले असतील, 1-1:30 वाजलेच होते. आणि असं मस्त थंडावा होतं वातावरण. ते लिंबोनीचं झाड, त्याच्यावरती आकाशामध्ये चंद्र, 1-2 अशा चांदण्यांचा प्रकाश आजूबाजूला, खूप छान वाटत होतं. मस्त टेरेसवरती गेलो. गरमीचे दिवस असल्यामुळे घरात आम्ही झोपतच नव्हतो. टेरेसवरती जाऊन अंथरूण टाकले होते आणि त्यावरती जाऊन मस्त झोपलो. तर अशा प्रकारे यात्रेचे हे 2 दिवस कसे निघून गेले हे कळालंच नाही आणि खूप खूप छान वाटलं, खूप मज्जा आली. दुसऱ्या दिवशी होता गुरुवार. तर आपल्या दत्त महाराजांची सेवा करण्याचा, स्वामी महाराजांच्या सेवेचा हा गुरुवार. तर मळ्यामध्ये आमचं मंदिर आहे, दत्त मंदिर. मिस्टरांच्या आजोबांनी म्हणजे आईंच्या सासऱ्यांनी बांधलेलं ते मंदिर आहे. आणि खरंच इतकं मला छान वाटलं होतं लग्नानंतर, ज्या दिवशी कळालं की आमचं स्वतःचं दत्त मंदिर आहे. कारण आपण दत्तभक्त असल्यानंतर स्वतःच्या घरातही दत्त मंदिर, मग ते खरंच असं वाटलं खूप मोठं भाग्य आहे की इकडे पण दत्त मंदिर आहे म्हणून. तर ह्या दिवशी सासरे पंढरपूरला गेले होते, त्यामुळे आजचा सेवेचा दिवस जो होता तो माझ्याकडे होता. आंघोळ वगैरे घालायची होती दत्तप्रभूंना. मग घरून येताना पाणी आणलं होतं गरम किटलीमध्ये. आल्यानंतर स्वच्छ कठडा वगैरे धुवून काढला. मूर्तीवरती अभिषेक म्हणजे पाण्यानेच मूर्ती धुवून काढली. आंघोळ घातली दत्तप्रभूंना. मूर्ती दिसत असेल खूप प्राचीन मूर्ती आहे. नवीन ज्या आता मूर्त्या आहेत तशी ती रेखीव अशी दिसणार नाही, कारण जुनी मूर्ती असल्यामुळे त्याचं ते थोडं स्ट्रक्चर आहे, जो कलर आहे तो थोडा जुना झालेला आहे. पण खरंच मूर्ती खूप छान आहे. आणि आंघोळ घालताना असं एकदम संगमरवर असल्यामुळे की काय माहीत नाही, खूप असं मऊ मऊ फील होत होतं हाताला सुद्धा. आणि खूप छान वाटलं की त्या निमित्ताने गुरुवारच्या दिवशी मला सेवेचा योग भेटला होता. छान दत्तप्रभूंना आंघोळ घातली. आजूबाजूचा जो कठडा होता तो स्वच्छ केला. आणि सोबतच बाजूच्या ताई होत्या, पूनमताई आली होती, परत नंदेची मुलगी होती. त्यामुळे सर्वजण देवाविषयीच आमचं चर्चा सतत चालू होत्या. ताई पण स्वामी महाराजांची खूप जास्त सेवा करते, दरवर्षी तिचंही पारायण असं. तर आमच्या त्याच गोष्टी चालल्या होत्या की कसं करायचं, काय करायचं. हे जे दत्त मंदिर आहे ना ते मळ्यामध्ये आहे. आम्ही गावामध्ये राहतो, तर गावामधून आम्हाला शेतामध्ये म्हणजे मळ्यात यायला लागतं. आणि मळ्यामध्ये हे मंदिर प्राचीन मंदिर आहे ते बांधलेलं आहे. पाण्याने संपूर्ण अभिषेक करून झाल्यानंतर अष्टगंध वगैरे लावला. जे वस्त्र आहे ते वस्त्र नेसवलं. त्यानंतर फुलं, जी काही आजूबाजूला फुलं होती, गावी अशी जास्त फुलं नसतात, पण पूनमताईंच्या घराच्या बाहेर खूप फुलं त्यांनी लावलेली आहेत. तर तिथलीच फुलं थोडीशी तोडून आणली आणि दत्तप्रभूंना अर्पण केली. 2 चाफ्याची फुलं होती सफेद, ती अर्पण केली. आरती प्रज्वलित केली. महाराजांना नमस्कार केला आणि त्यानंतर ताईला बोललं की आज आपण दोघी खूप दिवसांनी एकत्र आलोय, तर ठीक आहे दोघी आज आपण आरती घेऊयात, स्वामी महाराजांना वंदन करूयात. आणि जी काही दिंडोरीपर्यंत सेवा केंद्रातून आपल्याला सेवा शिकवली जाते ती आज थोडीशी आपण करूयात त्या निमित्ताने.
गुज सारे वद कवना गाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू पुकरुनी मनीचे हित गुज सारे वद कवना गाऊ कोण कुटील कवन कार्य मम जनी कैसा राहू. लहानपणापासून दत्तसेवेचा वारसा हा माझ्या माहेरी कुटुंबाला पहिल्यापासून लागलेला आहे आणि त्या दत्तप्रभूंच्या सेवेनंतर लग्नानंतरही तो चान्स भेटणं आणि स्वतःचं असं मंदिर म्हणजे मी खरंच खूप भाग्यवान समजते की इकडे सुद्धा दत्त संप्रदायाचं तेवढंच जास्त महत्त्व आहे आणि घरातलेही सगळे दत्तप्रभूंची छान सेवा करतात. कोटी वास करनिया गावी जगटीत चरिया रे तिला आशे दत्त करनिया ओढी रे भवत्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा शिवचरणांचा वर्णायामती देया रे यवने कुशले स्वामी कहावे अक्कल कोटी समाधी सुखते बोलुनी बोले धन्य स्वामी. आरती वगैरे झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो तर खूप रखरखीत ऊन होतं आणि हे अशी आजूबाजूची आमची शेती आहे. तर त्या मंदिरापासून गाव जे आहे ते तुम्हाला दिसत असेल, डोंगरही दिसत असेल आणि हे जे सरळ जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या समोर जे दिसत आहे तिथे आमचं घर आहे. तर जास्त असं काही दूर नाही आहे पण ठीक आहे, घरापासून थोडं लांब आहे. संध्याकाळी पिठलं भाकरीचा बेत होता कारण खूप दिवसांनी एकत्र आलो होतो तर बोलले ठीक आहे आपण पिठलं भाकरी आज करूया, थोडंसं काहीतरी वेगळं. चपाती खाऊन खूप जास्त कंटाळा आला होता. मग पिठलं भाकरी केली होती, आळूची वडी केली होती आणि संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलो. मुंबईला असल्यानंतर कसं रोज एक किंवा 2 त्याच माणसांमध्ये जेवण आणि शक्यतो रुपेश पण जास्त नसतात एकत्र जेवण्यासाठी वगैरे, त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं. तर ऋतू आणि मीच असतो त्यामुळे जेवणाचा फार कंटाळा येतो. स्वतःसाठी काही असं वेगळं बनवावं असं सुद्धा वाटत नाही. मग जे काही आहे त्यातच थोडं ॲडजस्ट करा, खा. पण ज्यावेळेस आपण गावी जातो ना त्या तेथील वातावरणामध्ये खरंच इतकं म्हणजे असं फ्रेश फील होतं आणि 2 घास खरंच जास्त जातात. गावी गेल्यानंतर जेवणही तितकं ताजं असतं, गरम गरम असतं आणि गावच्या शेतातल्या काही भाज्या असतात. खरंच खूप छान वाटतं. मला असं वाटतं की खरंच गावच्या लोकांना वाटत असेल की मुंबईला खूप मज्जा आहे, खूप असं. तर नाही, खरी जी लाईफ जगतात ना ती गावचीच माणसं जगतात. त्यांना निसर्गाचं जो काही खरा आस्वाद असतो तो घ्यायला भेटतो, ताजं ताजं मस्त छान खायला भेटतं. मुंबईमध्ये ज्या भाज्या येतात त्या माहीत पण नसतात कुठून आल्यात, खरंच गावच्या आहेत की नाही. तर ज्या जशा भेटतील शिळ्या वगैरे काही त्या असं शेतातून उपटून घरी आणल्यात आणि मग लगेच ताजं ताजं बनवून खाल्लं असं नाही होत. जे काही आहे ते 1 दिवसानंतरच भेटतं. तसं गावी जे काही आहे सोयीसुविधा खरंच कमी असतात पण छान असतं सगळ्या गोष्टी. पण कामधंद्यानिमित्त आपल्याला बाहेर जाऊन राहावं लागतं तर ती गोष्ट खरंच खूप वेगळी आहे. पण ठीक आहे, वर्षातून एकदा गावी गेल्यानंतर किंवा आम्ही तर जातच असतो अधूनमधून, पण ते जे वातावरणामध्ये बदल असतो ना तो खरंच खूप शरीरासाठी गरजेचा असतो. ह्यावर्षी उन्हाळा खूप जास्त कडक आहे. तर इथे रुद्रांचं रडणं चालू होतं आणि आजच्या दिवशी आम्ही आवरून निघणार होतो. तर कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.